नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण निसर्गाच्या कुशीत असलेल्या घटेश्वर मंदिराच्या दिशेने प्रवास करतो। हा प्रवास जितका भक्तिमय आहे तितकाच निसर्ग संपन्नही आहे। बघा, या रस्त्यावर दोन्ही बाजूने उभी असलेली नारळाची झाडे जणू काही यात्रेकरूंचं स्वागतच करत उभे आहेत। एका बाजूला दिसतोय छोटासा तलाव आणि दुसऱ्या बाजूला गहूची शेती, तिथे वाऱ्याच्या झुळकीसोबत पिकं डोलताना दिसतात। ही वाट मातीची असून काही ठिकाणी दगडी आहे। मंदिराकडे जाताना हा रस्ता आपल्याला निसर्गाच्या सानिध्यात घेऊन जातो आणि हा समोर आपला गटासारखं बांधकाम असलेलं घटेश्वर मंदिर, याचं स्थापत्य नजरेत भरते। जणू पूर्वीच्या काळातील ऐतिहासिक आठवणी जाग्या करणारा हा मंदिराचा देखावा। मंदिराच्या बाजूने उंचच उंच झाडांनी हा परिसर व्यापलाय, ज्यामुळे इथल्या वातावरणाला एक वेगळं पावित्र्य लाभतं। याशिवाय भाविकांसाठी बसण्याची स्वतंत्र सोय केली आहे, जिथे ते मंदिरातील शांततेचे अनुभव घेऊ शकतात। हे बघा, आपले नंदी महाराज भक्त इथे थांबून आपल्या इच्छा त्यांच्या कानात सांगतात। अशी इच्छा आहे की नंदी त्या इच्छा भगवान शिवापर्यंत पोहोचवतात। मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळच ही गणपतीची छोटीशी मूर्ती, ही घंटा वाजवतात मंदिराच्या गाभाऱ्यातील भक्तिमय वातावरणाची सुरुवात होते। आणि हा घटेश्वर मंदिरातील शिवलिंग, ज्यावर भक्त प्रेमाने अभिषेक करतात। मंदिराच्या बाहेरून एक सुंदर नदीकडे जाणारा मार्ग जातो, ते निसर्गाची जादू अनुभवता येते। या वाटेवर दोन्ही बाजूंना बांबूची झाडे आहेत, जी या मार्गाला आणखी रमणीय बनवतात। हीच ती पवित्र नदी, जिच्या निर्मळ पाण्यात छोटे मासे खेळताना दिसतात। नदीच्या काठावर उभं राहून मन अगदी प्रसन्न होतं। आणि अखेरीस हे डोंगर आणि हिरवेगार निसर्ग जणू इथे येणाऱ्या प्रत्येकाला आत्मशांतीचा संदेश देतात। हा संपूर्ण मंदिर परिसराचा हा एकत्रित देखावा। जेव्हा आपण निसर्ग, भक्ती आणि इतिहास यांना जोडून पाहतो, तेव्हा हे मंदिर केवळ एक स्थळ राहत नाही, तर एक आध्यात्मिक अनुभूती बनतं। जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि कमेंट्समध्ये तुमचा अनुभव सांगा। भेटूया पुढच्या ठिकाणी, तोपर्यंत हर हर महादेव।